नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्या. आता महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार करायचे, बिनविरोध निवडून आणायची माणसं, गुंडांना तिकीटं द्यायची, धमकवायचं, पैसे वाटायचे, हे सगळे प्रकार, सगळे फंडे वापरले जात आहेत. आणि परत एवढं करून हे म्हणे देवाभाऊ हे नाव लावायचं असेल तर देव माणसासारखं वागायला पाहिजे. तसं दिसत नाही. लोकशाही खुंटीला बांधली या लोकांनी. त्यामुळे लोकांनी लक्षात घ्या, जय पराजय कोणाचाही हो, पण कुठल्याच पक्षाने अशा प्रकारच्या गोष्टी करू नये. हे असं प्रकार वाढत गेले तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास कमी होईल. मीही मतदान केलेलं आहे हे पहा. परंतु आजच्या दिवशी असंख्य तक्रारी झाल्या आणि यापूर्वी देखील झालेल्या. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी सुद्धा तक्रारी झाल्या, त्याच्या अगोदर 2 दिवस झाले तक्रारी, असंख्य तक्रारी झालेल्या. काल का परवा पनवेलमध्ये योगेश शिले जे मनसेचे नेते आहेत, तिथले मोठे नेते आहेत, प्रवक्ते आहेत, त्यांनी उघड आरोप केला पुराव्यानिशी पोलिसांना समक्ष की अशी ही यादी आहे पनवेलमध्ये आणि या यादीच्या मध्ये टिक केले की ज्यांना पैसे वाटले, भाजपचे लोक पैसे वाटत आहेत आणि ते पैसे वाटप करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी राबत आहेत. आता गरिबी निर्मूलन करण्याचा, विकसित भारतासाठी इतका प्रयत्न, इतकी धडपड भाजप करते की त्यांना त्यामध्ये आपण योग्य मार्ग अवलंबतोय का नाही याचा काहीही पर्वा नाही त्यांना. योगेश शिले यांनी पुराव्यानिशी ही गोष्ट दाखवली आणि विरोधी पक्षांनी काही आरोप केले तर विचित्राताई म्हणजे चित्रा वाघ म्हणतात, म्हणजे त्यांचा युक्तिवाद विचित्र असतो म्हणून विचित्राताई असं म्हणतो. त्या म्हणाल्या की हे रुदाली आहे. तुम्ही अगोदरच रडायला सुरुवात करतात. एखाद्या गोष्टीची दाद मागणं, तक्रार करणं हे लोकशाहीतला अधिकार आहे. त्याला लढणं असं म्हणतात, लढणं म्हणतात, त्याला रुदाली असं म्हणत नाही. चित्रा वाघांना हे माहिती नाही आहे. एखाद्या व्यक्तीवरती, तिच्या कुटुंबियांवरती आरोप झाला की ती व्यक्ती सगळी तत्त्व गुंडाळून काय काय करते हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे अशा नेत्यांवरती लोकांचा काडीचा विश्वास नाही. भारतीय जनता पक्षामध्ये अनेक चांगले नेते आहेत, पण जे आयात नेते आहेत ते केवळ चमचेगिरी करणं, बोगस युक्तिवाद करणं एवढंच करतात. अमित साठे म्हणाले की म्हणजे तुम्ही निवडणूक अगोदरच हरलेला आहात. आशिष शेलार म्हणाले की तुमचा केमिकल लोचा झाला आहे, डोके तपासा वगैरे. कोणाकोणाचे डोके तपासणार आहात तुम्ही? सगळ्या यंत्रणा हाताशी धरून बेगुमानपणे वागणार असाल. लोकशाहीची थट्टा तुम्ही आरंभली आहे, अशा वेळी बोलायचं नाही. उद्धव ठाकरे आज म्हणाले, त्यांनी सांगितलं की टपाली मतदानावरनं त्यांनी आयोगाचं धारेवर झालं आणि ते काय म्हणाले की पूर्वी एकाच दिवशी जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडत नाहीत. निवडणूक अधिकारी प्रभाग 200 ते 206 मध्ये त्यांनी आज दुपारी 3 वाजता टपाली मतदानाच्या पेट्या स्ट्रॉंग रूममधून बाहेर काढायचे आदेश दिले. हा काय प्रकार आहे असं उद्धव ठाकरेंनी विचारलं. आणि अनेक प्रकारच्या अनागोंदी ठिकठिकाणी पैसे वाटणं, धमक्या देणं आणि काहीही कारवाई होत नाहीये असं त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे. आणि भाजप नेते गणेश नाईक जे मंत्री आहेत, नवी मुंबईचे मोठे नेते आहेत, त्यांना निवडणूक केंद्र शोधण्यासाठी धावाधाव करावी लागली. टांगा फरार करणाऱ्या नाईकांच्याच टांगा दुखल्या असतील असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की हा काय मंत्र्याची ही जर स्थिती असेल, त्यांना सांगितलं नाही तिकडे जा तुम्ही, आणि मग तिकडे गेल्यावरती ते म्हणाले तिकडेच जा तुम्ही दुसऱ्या केंद्रावर, मग तिथे सापडलं. म्हणजे त्यांना धावाधाव, मंत्र्यांना तुमच्या मतदान केंद्रावरती पटकन त्यांचं नाव सापडत नाही. हा काय प्रकार आहे? आणि त्यामुळे एकूणच सगळी भयंकर स्थिती आहे निवडणूक यंत्रणेची. आणि म्हणून या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयुक्तांना निलंबित करा असं त्यांनी मागणी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. यापूर्वी त्यांनी निवडणूक आयोग दिल्लीचा हा केंद्र सरकारचा गुलाम आहे, घरगडी आहे अशी टीका केली होती. आणि या इथे सुद्धा अनेक तक्रारी करून काहीही दाद लागत नाहीये असा अनुभव आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या निवडणूक यंत्रणेवर सुद्धा कोरडे ओढलेले आहेत आणि राज ठाकरे यांनी तसेच अत्यंत कडक शब्दात ओढलेले आहेत कोरडे. न्याय मार्गाने त्यांनी दाद मागण्याचा प्रयत्न केला, मग सत्याचा मोर्चा काढला. राज्य निवडणूक आयुक्तांना, अधिकाऱ्यांना ते भेटले, सगळे लोक भेटले, म्हणजे सनदशीर मार्गाने सगळं काम करण्याचा प्रयत्न केला. दुबार मतदान असू नये यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार या सगळ्यांनी प्रयत्न केले आणि तरीसुद्धा याला यश मिळालं नाही. त्याला योग्य प्रकारे त्या प्रश्नाची तड लागली नाही. आता सनदशीर मार्गाने तुम्ही काही काम केलं तर त्याची काही दाद लागत नसेल तर माणसांनी करायचं काय, हा प्रश्न आहे. आणि म्हणून यासंबंधी टीका केली की रुदाली म्हणणं हा अत्यंत भंपकपणा आहे, त्याला लढणं म्हणतात, रुदाली नाही. ही साधी गोष्ट जर चित्रा वाघ
यांना कळत नसेल आणि जाणीवपूर्वक विरोधकांना हिणवत असतील ते, तर आज ना उद्या लोक त्यांना धडा शिकवतील. आता दुसरी गोष्ट आजची जी महत्त्वाची आहे ती अशी की आज अनेक लोकांचा अनुभव असा होता. मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे युवा सेनेचे साईनाथ दुर्गे यांनी प्रथम दाखवलं की ती शाई आहे बोटावरची, ती निघून जाते. आणि असा आरोप झाल्यानंतर काही ठिकाणी लोकांचा हाच अनुभव आल्यानंतर मग चॅनेलवालीने हे दाखवायला सुरुवात केली आणि अनेक चॅनल्सनी दाखवलं की होय, शाई जातीय, निघून जाते. आणि मार्करनी ती शाई लावलेली होती. यापूर्वीची शाई होती की एक बाटली असायची, त्याच्यावरनं ते आपल्याला शाई लावायची, ती शाई निघत नसायची. मग ही टीका सुरू झाल्यानंतर लगेच निवडणूक आयुक्त वाघमारे हे पुढे आले आणि ते म्हणाले की म्हणजे निवडणूक आयोगाला सतत टार्गेट केलं जाते वगैरे, आणि अगोदर 2011 पासूनच मार्करचा वापर केला जातोय. अरे मार्करचा वापर केला जातोय. माझा अनुभव असा आहे की मी प्रथमच हे पाहिलं. मी माझ्या मतदान केंद्रावरती वेगवेगळ्या निवडणुकामध्ये आणि माझ्या ओळखीच्यानी मार्कर लावलेला नव्हता. नियमामध्ये असेल, मुद्दा असा आहे मार्कर आहे का ऑइल पेंट आहे का काय, याचा संबंध नाही. मुद्दा आहे की ही शाई जाते का. शाई जात असेल तर लोक प्रश्न विचारणार. राज ठाकरेंनी सांगितलं, एका पत्रकारांनी प्रश्न विचारला होती की म्हणजे तुझ्या याच्यावरची शाई आहे का गेली, आणि पुन्हा तिकडे मतदान केंद्रावरती जायचं. एकच माणूस पुन्हा पुन्हा गेला तर राज ठाकरेंनी संतप्त होऊन हा प्रश्न विचारला की हा विकास आहे का तुमचा, हा विकसित भारत आहे. हा प्रश्न राज ठाकरेंनी संतापून विचारला. रास्त होता तो, असा उद्वेगजनक प्रश्न विचारणं आवश्यक होतं. काय चाललंय काय थट्टा आहे काय लोकशाहीची. म्हणजे लोकशाही आहे का लोकशाही आहे ही जी निघून जाते बोटावरची. या बोटावरची तुमची त्या बोटावर करणं हा भाजपवाल्यांना सहज जमतंय. पण शाई आहे, लगेच शाई जात नाही आपली. आणि हे असं दाखवणं हाच म्हणे निवडणूक याचा भंग आहे आणि आम्ही केसेस करू, असा दमही देण्यात त्याला निवडणूक आयोगाकडनं. म्हणजे मूळ प्रश्न काय आहे तर शाई निघून जाणं. मग कोणीतरी म्हटलं की तुम्ही शाई काढतात कशाला मुळात. मग हे शेलार मामा आपले. अरे शाई जाते की नाही बघणं मूळ प्रश्न काय आहे. शाई जाते की नाही हा कशाला काढता हा प्रश्न नाही आहे. हा प्रतिप्रश्न शेलार यांनी विचारला. आशिष शेलार, ज्यांना आशिष कुरेशी असंही संबोधलं जातं, कारण ते मुसलमानांच्या एका कार्यक्रमात जाऊन मी आशिष कुरेशी असंही नाव लावत आहे असं म्हणाले होते. आणि हेच आशिष शेलार हे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यावर वाटेल तशी टीका करत असतात. उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसवर मुसलमानांचं लांबूलचालन करण्याची टीका करतात. हे स्वतः तेच करतात. आम्ही सटम तेच करतात. म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे लांबूलचालन करत नाहीत, काँग्रेस करत नाही, त्याला लांबूलचालन म्हणत नाही. गोष्ट अशी आहे की मूळ प्रश्नापासून लक्ष दुसरीकडे नाहीच. प्रश्न अनेक आहे, केवळ शाहीचा प्रश्न नाही. तुम्हाला सांगतो, एकेकाळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते इंदिरा गांधींच्या, माझ्या आठवणीप्रमाणे 1971-72च्या विजयानंतर, की हा विजय बाईचा नसून शाहीचा आहे. त्यांनी त्यावेळी इंदिरा गांधींच्या विजयावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तो इतिहास झाला. आजचा प्रश्न असा आहे की अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे लोकच आरोप करत आहेत आणि देवेंद्र फडणवीस म्हणतायत की काही कार्यकर्त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शाहीबद्दल प्रश्न विचारले. पण देवेंद्र फडणवीस म्हणतात की बघा माझी शाही निघाली का नाही निघाली, आणि इतरांची निघते ना, आणि ऑइल पेंट लावा म्हणे, आणि हा काय प्रश्न आहे का असं ते म्हणतात. दुसरी गोष्ट अशी, मनसेच्या एका शहराध्यक्षाचा सोलापूरच्या ज्याचा खून झाला, तिथे त्यांच्या कुटुंबियांची अमित ठाकरे भेट घ्यायला गेले होते. अमित ठाकरे यांना या प्रकरणात फडणवीसांची भेट हवी होती, त्यांनी ती दिली नाही अद्याप. आणि आता जेव्हा भगवा गार्डची गोष्ट करण्यात आली, भगवा गार्ड म्हणजे काय की उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी अनेक बूथवरती दुबार मतदान होईल, बोगस मतदान होईल म्हणून दक्षता म्हणून तिथे भगवा गार्ड असे टी शर्ट घातलेले तरुण होते, तर त्यांना अनेक ठिकाणी पोलीस तिकडनं हटवत होते. काही कारण नसताना अनेक ठिकाणी, काही ठिकाणी चूक असेल तर ठीक आहे. तेव्हा फडणवीस असं म्हणाले की हे काय म्हणे, हे काही खपून घेतलं जाणार नाही, जास्त दहशत माजवण्याचा प्रयत्न म्हणे हा या भगवा गावची. दहशत काय, दहशत अशी चांगल्या अर्थाची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कसा होता की दुबार मतदान कोणी करू नये, बोगस मतदान करू नये, आणि म्हणून त्यांनी दक्षता म्हणून हे ठेवली होती माणसं. याच्या अगोदर फडणवीस काय म्हणत होते की बूथवर तुम्ही तुमची माणसं ठेवा ना. विधानसभेच्या वेळी जेव्हा वोट चोरीचा आरोप त्यानंतर झाला, मग फडणवीस म्हणाले की तिथे तुम्ही माणसं ठेवा. पण माणसं ठेवली होती हे काय म्हणतात फडणवीस की नाही पोलीस यांना म्हणजे जास्त थोडक्यात शहाणपणा केला भगवा गावनी किंवा जास्त आवाजवी काही गोष्टी केल्या तर चोपून काढतील. म्हणजे त्यांचा फडणवीसांचा राग
या भगवा गार्ड किंवा उद्धव ठाकरे किंवा मनसेबद्दल किती आहे बघा. मग ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, शिंदे सेना हे गुंडगिरी करतात अनेक ठिकाणी, त्या ठिकाणी चोपून काढतील असं नाही म्हणाले. मुळात निवडणूक आयोगाच्या हातात आता पोलीस यंत्रणा असते, पण मुख्यमंत्र्यांनी असं विधान करणं चोपून काढतील म्हणजे आदेशच असतो तो एक प्रकारे. आणि केंद्रात राज्यात सगळीकडे सत्ता असताना निवडणूक यंत्रणाच मुळात त्यांच्यावरती घरगड्याचा आरोप होतोय. त्यामुळे फडणवीस म्हणतील तो शब्द अंतिम आहे. विरोधकांना चोपून काढा काही कारण नसताना. आणि मनसेच्या शहराध्यक्षाचा खून झाला तेव्हा जे हत्यार आहेत त्यांना चोपून काढा असं म्हणाले का कधी फडणवीस? अनेक विरोधकांना, विरोधी पक्षाच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या, अजितदादांचा पक्ष सत्तेत आहे, पण शरद पवारांच्या पक्षाला मनसेच्या काही कार्यकर्त्यांवरती मारहाण झाली, त्यावेळी चोपून काढतील पोलीस असं म्हणाले फडणवीस. उघड पक्षपात करताय तुम्ही मुख्यमंत्री. काय चाललंय काय हे? म्हणजे सत्तेचा किती माज यावा याचं हे उदाहरण आहे. आणि हे केवळ विरोधी पक्ष म्हणत नाही. नरेश म्हस्के, शिंदे सेनेचे लोकसभेतले खासदार, ते म्हणतायत नवी मुंबईत ते गेले आणि ते म्हणतात की इथे मतदारांना त्यांचे आयडी कार्ड विचारत आहेत, मतदारांना मारहाण केली जाते. म्हणजे शिंदे सेनेचे जे मतदार आहेत त्यांना धमकावलं जात आहे त्यांना. आणि हे काय चाललंय? आणि हे पोलीस जर असा पक्षपात करत असतील तर ते सहन केलं जाणार नाही असं नरेश म्हस्के, शिंदे सेनेचेच नेते म्हणतात. आता इथे विरोधक आलेत का? फडणवीस याला काय उत्तर देणार आहेत? नंतर अनेक उदाहरण आहेत. डोंबिवलीला भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटप करतायत असं शिंदे सेनेचा आरोप आहे. अनेक आरोप आहेत तुम्हाला सांगतो. जोगेश्वरीला अख्खा मतदार एका ठिकाणचा गायब, यादीतनंच गायब करण्यात आला आहे. मी मनसेचे ते नेते, तो नेता म्हणाला तिथला की दुसरीकडे आमचे मतदारांना गायब करून दुसरीकडे टाकलंय, तिथे आमचा उमेदवारच नाहीये. हा काय प्रकार आहे? म्हणजे निवडणूक आयोगाच्याकडनं जाणीवपूर्वक हे केलं जाते का असा प्रश्न आहे. भिवंडीतून माणसे आणून नवी मुंबईत आणतात आणि धमक्या दिल्या जातात असा आरोप नरेश म्हस्के करत आहेत. नाशिकमध्ये तुम्हाला सांगतो, नाशिकमध्ये तर धनुष्यबाणावरती बटन दाबलं धनुष्यबाणाचं तर कमळाची लाईट लागतात असा आरोप नाशिकमधल्या शिंदे सेनेच्या लोकांनी केलेला आहे. नंतर चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रॉबिन विश्वास आणि अपक्ष जे भाजपचा बंडखोर आहे त्यांच्यामध्ये यांच्या हाणामाऱ्या झालेल्या आहेत. यांच्यात काही 1-2 महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे आमदार पराग शाह प्रचंड श्रीमंत आहेत, त्यांनी एका रिक्षावाल्याला मारहाण केली. केवळ मनसेवरती आरोप केले जातात आणि ते पुन्हा पुन्हा दाखवले जातात, पण पराग शाहचे तेवढ्या प्रमाणात दाखवले गेले नाहीत. तो विषय वेगळा आहे. अहिल्यानगरमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो की शिंदे सेनेच्या लोकांनी सांगितलं की बिहारच्या पेक्षा अधिक गंभीर परिस्थिती असं शिंदे सेनेचे तिथले उमेदवार म्हणतात. इतकी कायदा सुव्यवस्था परिस्थिती ढासळली एवढंच नाही तर बोगस मतदान आणणं, गैरप्रकार करणं मतदान प्रक्रियेमध्ये, असं हे सगळं चाललेलं आहे. आता तुम्हाला सांगतो की अहिल्यानगरची ही परिस्थिती आहे की ते शिंदे सेनेचे लोक म्हणतायत की निवडणुका घेऊच नका, ही कसली लोकशाही असं शिंदे सेनेचे लोक म्हणतायत. मग याला रुदाली म्हणणार का? चित्रा वाघ याला रुदाली म्हणणार का? संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे बिल्ले लावून तिथे आत मतदान केंद्रात बसले होते असा व्हिडिओ आहे. हे कसं काय ते खपून घेतलं? म्हणजे त्यांच्या चिन्हासकट भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कमळ चिन्हासकट मतदान केंद्रात गेले असं जाता येत नाही. संजय राऊतांनीच टीका केलेली आहे. मालेगावमध्ये 800 पेक्षा जास्त काय म्हणतात बोगस मतदान झालं एका ठिकाणी. पुण्यामध्ये बोगस मतदान झाले. पुण्यामध्ये तर राष्ट्रवादीचं बटन दाबलं तर काही मतदानच होत नव्हतं म्हणजे अजितदादा गटाचं, किंवा ते मतदान कमळाला जात होतं. अंकुश काकडेंनी सुद्धा काही गैरप्रकार उघडकीस आणले. व्हीव्हीपॅटचा तर इथे याच्यात वापरच नाही आहे. का वापर नाही आहे हा प्रश्न उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोघांनी उपस्थित केला होता. नंतर तुम्हाला सांगतो बदलापूरला बोगस मतदान झालं, ते उद्धव ठाकरेंनी उघडकीस आणलेलं आहे. विरारमध्ये शिंदे सेनेने विरार अहिल्यानगर इथे बोगस हे पकडलेले आहेत. जळगावमध्ये हे प्रकार झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. मालेगाव, जालना, ठिकठिकाणी, सांगली, काही ठिकाणी तर या महिलांनी सांगितलं म्हणजे लालबागमध्ये की एक महिला गेली, ती म्हणाली की माझं आधीच मतदान झालं होतं म्हणे, दाखवलं तर मी इथं केलेलंच नव्हतं ते म्हणे येऊन गेले ते. मग त्यांना आग्रह धरला की हे नाही आहे, मी इथे आहे ना, मी मतदान केलं नाही, बघा ना तुम्ही.
एका महिलेचं 2-2 ठिकाणी नाव होतं, तेही दाखवलं. आणि मग शेवटी मतपत्रिकेवरती एका महिलेला मतदान करून दिलं. अब हीच मागणी आहे ना मतपत्रिकेवरती करून द्यावं म्हणून. मग एका ठिकाणी कसं मान्यता देण्यात आली त्याला? ईव्हीएमच्या ऐवजी मतपत्रिकेवर तिने मतदान केलं निवडणूक अधिकाऱ्यांच्या संमतीने. कारण त्याच्या अगोदर तिच्या नावाने दुसऱ्या कोणीतरी मतदान केलं होतं. आता तुम्हाला सांगतो की सोलापूरला काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये हाणामाऱ्या झाल्या. आणि एक गंभीर गोष्ट म्हणजे आता ह्या मी व्हिडिओ करण्यापूर्वी नागपूरमध्ये काँग्रेसचा जो बूथ लावलेला होता, जे टेबल वगैरे लावली होती, ऑफिस सारखं केलं होतं, तिथे मोटरसायकलवरून तरुण येऊन त्यांनी संपूर्ण ते तोडून फोडून टाकला तो आणि निघून गेले. आणखीन एका ठिकाणी हाच उपद्व्याप केला, मोटरसायकल डायरेक्ट धडकवली. काय करतात पोलीस फडणवीस तुमचे? काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? बरं, तुम्ही दुबार मतदान, उचली जाणारी शाही असेल, नंतर पक्ष फोडायचा असेल, मतदार यादीतनं जी गैरसोयीची नावं गायबच करून टाकायची, म्हणजे जे लोक आपल्याला मतदान करणार नाही त्या सोसायटीत गायब करून टाकायचे. याच्यामध्ये काय प्रकार करतात, किती प्रकार करतात. लोकशाही पूर्णपणे तुम्हाला उद्ध्वस्त करायची का? आणि याचं समर्थन करतात. फडणवीसांनी असं म्हणायला पाहिजे होतं की हे चाललंय ते योग्य नाही. कुठल्याही पक्षाने असं करता कामा नये की गुंडगिरी, पैसे वाटप, भाजपचे लोक पैसे वाटप करतात, हाणामाऱ्या करतात, धमक्या देत आहेत. काय चाललंय काय? आणि तुम्हाला सांगतोय गंमत मी मला अशी कळाली की एका सत्तेतल्या एका पक्षाच्या नेत्यांनी अशी व्यवस्था केली की जे आपल्याला मतदान करणार नाही त्यांना शिर्डीला किंवा काय शेगावला असं बसनी पाठवलं आधीच 2 दिवस. तिथे राहा, साईबाबांचं दर्शन घ्या, शेगावला गजानन महाराजांचं दर्शन घ्या, राहा तिथे, पण इथे मतदान करू नका. हे काय प्रकार चाललाय? जे लोक आपल्याला मतदान करणार नाही त्यांना दुसरीकडे पाठवायचं, तर इथे आले तर त्यांना धमक्या द्यायच्या किंवा त्यांच्या नावाने दुसऱ्यांनीच बोगस मतदान करायचं. बरं, ते पाडू नावाचं मशीन अचानक आणायचं. राज ठाकरे म्हणाले की आमच्या कोणाशीही चर्चा केली नव्हती पाडू या मशीनबद्दल एकदम वापरायचं म्हणून. व्हीव्हीपॅट मध्ये वापरायचं नाही. का वापरायचं नाही? काही कारण नाही. त्यामुळे सगळ्या बाबतीत शंका निर्माण व्हावी अशी स्थिती आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकासला यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये इतका चमत्कार झाला की उलटं पालटं झालं सगळं. मी विरोधी पक्षाजवळ अस्तित्वातच नाही अशी स्थिती झाली. असं कधीच घडलेलं नव्हतं महाराष्ट्रामध्ये. इतका फरक कधी आलेला नव्हता. आणि यामुळे समाधान झालं नाही म्हणून की काय, आता महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार करायचे. बिनविरोध निवडून आणायची माणसं, गुंडांना तिकीटं द्यायची, धमकवायचं, पैसे वाटायचे. हे सगळे प्रकार, सगळे फंडे वापरले जात आहेत. आणि परत एवढं करून हे म्हणे देवाभाऊ हे नाव लावायचं असेल तर देव माणसासारखं वागायला पाहिजे. तसं दिसत नाही आहे. लोकशाही खुंटीला बांधली या लोकांनी. त्यामुळे लोकांनी लक्षात घ्या, जय पराजय कोणाचाही हो, पण कुठल्याच पक्षाने अशा प्रकारच्या गोष्टी करू नये. हे असं प्रकार वाढत गेले तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास कमी होईल. पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.